आदिवासी विभागातील शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाखो आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। आदिवासी विकास विभाग दीर्घ काळापासून आदिवासीचे जीवनमान उंचवण्यासाठी आणि त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक आनंद याकरता अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे। त्यामुळे शिक्षण ही एक महत्त्वाची योजना आहे। आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना यांनी एका दिवसाचा धरणे आंदोलन अप्पर आदिवासी कार्यालय अमरावती येथे केलेलं आहे। आपल्या विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय आंदोलन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये ज्या शासकीय आणि अनुदानित आदिवासी आश्रमशाळा आहे त्या शाळेमध्ये अनेक समस्या आहे, परंतु महत्त्वाच्या दोन समस्या प्रामुख्याने या ठिकाणी सांगते आणि त्यासाठी हे धरणे आंदोलन आहे। विशेष म्हणजे शाळेची वेळ ही 11 ते 5च असावी। मध्यंतरी शाळेची वेळ ही आदिवासी मंत्री गावित साहेबांनी बदलवली। यासाठी अनेक आंदोलन पण झाले। आज पण धरणे आंदोलन यासाठी आहे, कारण हा प्रमुख शिक्षकाचा मुद्दा नाही तर विद्यार्थ्यांचा असुविधेचा मुद्दा आहे। आणि शाळेमध्ये खूप जास्त प्रमाणात 400 ते 600 विद्यार्थी एका शाळेमध्ये शिकत असेल, निवासी राहत असेल, तो सकाळी 5 वाजतापासून तो विद्यार्थी त्याची व्यवस्थित स्वच्छता न होता तो 8 साडेआठ वाजता शाळेमध्ये येत असेल तर त्याच्या आरोग्यच नाही, भविष्यामध्ये त्याचं मानसिक संतुलन सुद्धा बिघडू शकते। हा CSचा रिपोर्ट सुद्धा मी आणून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे नेला आणि हा मुद्दा सुटला पाहिजे। हा महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसरा म्हणजे काम नाही, वेतन नाही। शाळा जर कोणत्या कारणाने बंद पडली अशा वेळेस त्या शाळेतले शिक्षक इतर शाळेमध्ये जाईपर्यंत म्हणजे समायोजन होईपर्यंत त्यांचं वेतन बंद राहते। हा अतिशय गंभीर मुद्दा आहे। या मुद्द्याच्या नंतरच अनेक असे काही मुद्दे आहे की ते शाळेमध्ये स्पोर्ट्स टीचर आवश्यक आहे। कला शिक्षक आणि नसेल, स्पोर्ट्सचा शिक्षक नसेल तर तो विद्यार्थी चांगल्या पद्धतीने खेळाडू बनू शकत नाही, त्याचं फिजिकल आउटवर्ड हे राहू शकत नाही। या सगळ्या प्रश्नासाठी हे आंदोलन आहे। आंदोलनामध्ये हजारो शिक्षक आलेले आहेत आणि त्यामुळे याची ताबडतोब माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दखल घ्यावी अशी मी विनंती करते।